आयोजित जय मल्हार थिएटर पुणे प्रस्तुत शब्द रूपे राहशील तू या कार्यक्रमात मी शुभांगी मुळे सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते। सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक स्वर्गीय प्रणित कुलकर्णी यांना आज आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत। आज प्रणित कुलकर्णी यांच्या पत्नी सिद्धी कुलकर्णी आणि त्यांची कन्या सना कुलकर्णी दोघही या संवाद मालिकेच्या चर्चेमध्ये उपस्थित आहेत, तेव्हा त्यांचं मनापासून स्वागत। नमस्कार दोघींना। नमस्कार। त्याचप्रमाणे चांगुलपणाच्या चळवळीचे संकल्पक आणि ज्यांच्या पुढाकाराने हा फेस ऑफ पॉझिटिव्हिटीचा उपक्रम संपन्न होतोय ते परराष्ट्र खात्याचे निवृत्त सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना आदरपूर्वक नमस्कार। या कार्यक्रमाची प्रसिद्धी आणि प्रक्षेपण समर्थपणे सांभाळणाऱ्या रुपाली भोसले आणि जय कांबळे यांचं विशेष कौतुक। मंडळी, आता सिद्धी कुलकर्णी आणि सना कुलकर्णी यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी मी अगदी थोडक्यात प्रणित कुलकर्णी यांचा जीवन प्रवासाचा आढावा घेते। त्यांचा जन्म 19 जून 1970 चा आणि 17 मे 2021 ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला। अतिशय दुःखद घटना आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे। परंतु अवघ्या आपल्या 50 वर्षांच्या आयुष्यात प्रणित कुलकर्णी यांनी काय काय गोष्टी कमावल्या, किती सुंदर अनमोल योगदान सांस्कृतिक विश्वाला दिलं, हे आपण जाणून घेणार आहोत। प्रणित कुलकर्णी यांचा जन्म पुण्याचा, शिक्षण पुण्याचं आणि ते पुण्यातच स्थायिक झाले। नुमवी मधून शालेय शिक्षण, 11वी-12वी एसपी कॉलेज मधून आणि भारती विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यांनी पूर्ण केलं। इंजिनियर झाल्यानंतर काही वर्ष त्यांनी किर्लोस्कर कमिन्स मध्ये काम केलं। मग 1 ते 2 वर्ष बेलवलकर हाऊसिंग मध्ये ते कार्यरत होते। त्यानंतर त्यांनी काही हेडिंग ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज करता पुण्यामधून मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमधून कॉपीरायटिंग म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली। महत्वाचं म्हणजे ते जेव्हा शाळेत होते तेव्हा त्यांनी आंतरशालेय नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसं मिळवली आणि पुढे कॉलेजमध्ये पण अभिनयाची आणि दिग्दर्शनाची बक्षिसं मिळवली। असा त्यांचा हा कलेकडे झुकता असा त्यांचा करिअरचा आपण एक सुरुवात म्हणायला हरकत नाही। 1997 साली राम गबाले यांनी दिग्दर्शित यशवंतराव चव्हाण या टेलिफिल्म मध्ये त्यांना मुख्य टायटल रोल मिळाला। 2000 साली कॉलेज असा प्रणित कुलकर्णी यांचा पहिला हिंदी अल्बम रॅप म्युझिक कंपनीच्या वतीने प्रकाशित झाला। या अल्बम मधील 7 हिंदी गाणी आणि पूर्ण कथा प्रणित कुलकर्णी यांनी लिहिली होती। संगीत अजय अतुल यांचं होतं आणि स्वप्नील बांदोडकर, महालक्ष्मी अय्यर, विजय प्रकाश, अमेय दाते, अजय व डॉमिनिक यांनी यातली सर्व गाणी गायली होती। पुढे 2001 साली डीडी सह्याद्री चॅनलच्या ऑल द बेस्ट या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन करण्याची त्यांना संधी मिळाली। विक्रम गोखले या कार्यक्रमाचे सूत्रधार होते। पुढे 2002 साली त्यांनी ऑल इंडिया लेव्हलच्या गाण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या, ज्याचं नाव होतं गाव ओम। तो गाव ओम ज्यासाठी पंडित जसराज, जतीन ललित, देवकी पंडित, अशोक पत्की, शंकर महादेवन असे दिग्गज परीक्षक होते। पुढे 2004 साली जीवन यांना कळले हो हा कार्यक्रम रसिकांसमोर त्यांनी आणला आणि यात अनेक नावाजलेल्या व्यक्तिमत्वांचा जीवन प्रवासाचा एक आढावा घेतला गेला। याचे तब्बल 40 प्रयोग झाले। नाना पाटेकर, डॉक्टर श्रीराम लागू, पंडित बिरजू महाराज, अनुराधा पौडवाल अशा अनेक नामवंतांचा जीवन प्रवास त्यांनी उलगडला। पुढे अनेक नवनवीन कार्यक्रम त्यांनी रसिकांच्या भेटीस आणले। त्यांचा मी थोडक्यात उल्लेख करते। आदेश बांदेकरांबरोबर अंताक्षरी रे अंताक्षरी, भरत जाधव, केदार शिंदे, अंकुश चौधरी यांच्याबरोबर हसा चकटफू हसा, झी 24 तासचा करता देश माझा मी देशाचा, भव्य दिव्य कार्यक्रम शोभा ते शिवराया, अनेक कॉर्पोरेट फिल्म्सचं, टीव्ही सिरियलचं लेखन व दिग्दर्शन, त्याचप्रमाणे पुण्यातल्या 4 दिवसीय कोथरूड महोत्सवाचं सलग 5 वर्ष आयोजन आणि प्रसिद्ध चित्रपट देऊळ बंद
या प्रसिद्ध चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि गीतकार अशी भूमिका त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. 31 जुलै 2015ला हा चित्रपट रिलीज झाला. अजून एक आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे माझ्या जय मल्हार थिएटरच्या वतीने त्यांनी सुरक्षित अंदर ठेवा हे नाटक निर्मित केलं. या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन केलं, लेखन केलं. या नाटकाची निर्मिती माझ्या जय मल्हार थिएटरच्या वतीने झाली. पण हा खूप दुग्धशर्करा योग होता की या नाटकाचं लेखन, दिग्दर्शन त्यांनी केलं आणि हे नाटक 2017 साली रसिकांच्या भेटीस आलं. याचे 50 प्रयोग झाले आणि हे नाटक याला उदंड प्रतिसाद मिळाला. आणि ह्या निमित्ताने प्रणित कुलकर्णींशी माझा बराच संबंध आला. त्यांचा स्वभाव, त्यांची जिद्द, त्यांचं हार्डवर्क, या सगळ्या गोष्टी, त्यांची उत्कट प्रतिभा, या सगळ्या गोष्टी मला जवळनं बघता आल्या. पुढे प्रणित कुलकर्णी यांनी मुळशी पॅटर्न, सर सेनापती हंबीरराव अशा चित्रपटांसाठी गीतं लिहिली. असा हा कर्तृत्ववान कलाकार ज्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. प्रणित कुलकर्णी यांनी 1500हून अधिक कविता लिहिल्या आहेत. फिरोदिया सारख्या नाट्य स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून त्यांनी आपली भूमिका अगदी समर्थपणे बजावली आहे. त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे. तर असा हा कर्तृत्ववान कलाकार ज्याच्यावर सरस्वतीची कृपा होती, ज्याच्या हास्यातून, वाणीतून माणुसकीचा झरा कायम वाहत असे, पण असा हा कलाकार आज काळाच्या पडद्याआड गेलाय याची खंत मात्र वाटते. पण आपण त्याच्या आठवणी ताज्या करूयात. त्यासाठी परत एकदा सिद्धी कुलकर्णी, सना कुलकर्णी यांचं मनापासून स्वागत. सिद्धी कुलकर्णी ह्या प्रणित कुलकर्णी यांच्या पत्नी. त्या BSc MSW आहेत आणि बेलवलकर हाऊसिंग मध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर म्हणून गेली 20 वर्ष त्या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे प्रणित कुलकर्णी यांची कन्या सना ही देखील अतिशय हरहुन्नरी अशी कलाकार आहे. ती पुणे विद्यापीठातून मीडिया आणि कम्युनिकेशन स्टडीज मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करते. तर आता आपण बातचीत सुरू करूया. सिद्धी कुलकर्णी, तुझ्याशी पहिल्यांदा मला संवाद साधायचा आहे. मला हे माहिती आणि सर्व रसिक श्रोत्यांना सुद्धा माहिती आहे की तुझं आणि प्रणितचं एक अतिशय सुंदर असं नातं होतं. एक वेगळी केमिस्ट्री होती. ती जगावेगळी केमिस्ट्री काय होती हे आम्हाला समजून घ्यायला आवडेल. माझं आणि प्रणितचं नातं हे आम्ही खूप लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो आणि त्या नात्याचं जेव्हा प्रेमात रूपांतर झालं, त्याच्यानंतर नवरा बायकोंच्या नात्यामध्ये रूपांतर झालं, तर आम्ही नवरा बायको कमी आणि मित्र जास्त होतो. म्हणजे मुळातच त्याचा आणि माझ्या दोघांचाही मित्र परिवार खूप मोठा आहे. या मित्र परिवाराच्यातच आम्ही पहिल्यापासून वाढलोय आणि त्याच्यातच आमचं हे सगळं नातं फुलत गेलेलं आहे. त्याच्यामुळे जी केमिस्ट्री असं तुम्ही म्हणालात, तर मैत्री हेच आमच्या नात्यातले कॅटलिस्ट होतं असं आपण म्हणूया. आणि गेली 25 वर्ष आम्ही मैत्रीच्याच नात्याने एकत्र संसार केला असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे नवरा बायको म्हणून आमचं किंवा एक संसारातल्या काही गोष्टींमध्ये आमचं भांडण कधीच झालं नाही. पण कुठल्याही गोष्टीवर मैत्रीपूर्ण वाद घालणे किंवा त्याच्यामधली भांडणं भरपूर झालेली आहे आणि फारच सुंदर नातं होतं आमचं. म्हणजे एकतर आमचा मित्र परिवार इतका मोठा आहे, तो अजूनही सगळं आमच्या बरोबर तसाच आहे. म्हणजे प्रणित गेला त्या दिवशी सुद्धा सर्व मित्र आमच्या घरात अद्याक्षणी सुद्धा हजर होते. त्यामुळे हे आम्ही म्हणजे असंच आम्ही म्हणतो की आम्ही सगळे मित्रांच्यातच वाढलेलो आणि तसंच आमचं नातं होतं. म्हणजे आमच्या दोघांचं नातं आमच्या सगळ्यांबरोबरच होतं. असं वेगळं असं आमच्या दोघांचं एक मित्राचीच केमिस्ट्री होती. वा वा वा. आणि तेच मी म्हटलं की तुम्ही कायम दोघांचं हसतमुख असं जे आम्हाला जाणवायचं की कायम तुम्ही हसतमुख असायचा, चेष्टा मस्करी करायचा एकमेकांची आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, म्हणजे दोघं असण्यापेक्षा सगळ्यांच्या बरोबर मजा करणं, ही एक तुमची हे होती. आणि समोर आलेली कुठलीही परिस्थिती असेल तर मला हे माहितीये की त्याला किती हसतमुखाने तोंड देणं, एक सहनशीलता जी मला तुझ्यामध्ये दिसते ती मला कायम जाणवली आहे. आणि कायम त्याला सपोर्ट करणं, कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीला हसतमुखाने तोंड देणं, हे मी तुझं बघितलंय. आणि ह्यात मला विशेष उल्लेख करावासा वाटतोय तो
प्रणीतच्या आईचा श्रीमती तेजस्विनी कुलकर्णी यांचा. नक्कीच त्या नक्कीच. वय वर्ष 73. अजून सुद्धा त्या खूप कर्तबगार आहेत म्हणजे, आणि त्यांचा कुटीर उद्योग आहे मसाल्याचा, आणि त्यांचा तुला इतका सुंदर सपोर्ट आहे. तुमचं म्हणजे प्रश्नच घर नाही. असं दृष्ट लागण्यासारखं असंच आहे. आई मुलीचं नातं असं तुमचं नातं आहे. तर हे सुद्धा मला वाटतं सगळ्यात ह्या जे एक दुःखाची जी झालं रे, त्याला ही एक सुखाची खूप मोठी नक्षीकाम आपण म्हणता येईल. की मित्रपरिवार, घरातले दीर असोत, सासूबाई असोत, आईच्या रूपात सासूबाई असोत, तर हे इतकं सुंदर तुमचं नातं आहे. आता मी सणाकडे वळते. ह्या आमच्या नात्याची म्हणजे माझ्या आईच्या किंवा आईचं प्रणीतचं नातं सुद्धा मैत्रीपूर्ण होतं, असं मी नक्की सांगू शकेन अगदी. तर ह्या आमच्या नात्याची त्यालाही कल्पना होती, म्हणजे की त्याला त्या शेवटच्या क्षणी सुद्धा ना अशी चिंता नव्हती की नंतर यांचं काय होईल किंवा हा, हे नक्की होतं. हे फार महत्वाचं आहे की अगदी जेव्हा तो एकदम काय म्हणतो आपण ह्याच्यावरती होता की नाही आता, म्हणजे त्याला पण कुठेतरी अंदाज असेल की नाही मला आता बरं नाहीये, म्हणजे खूप जास्त बरं नाहीये, पण तेव्हा तो मनातनं खरं तर तो निर्धास्त होता. आमच्या फॅमिलीचा पिलर होता, खूप मोठा खरंच खरंच. आधारस्तंभ होता. पण बरोबर. तरी सुद्धा बाकीचे सगळे सुद्धा तितकेच आम्ही आता घट्ट पाय रोवून उभे आहोत या फॅमिलीमध्ये. हे हे खूप महत्वाचं आहे. मला आणि वाटतं हे आम्हाला त्यांनीच शिकवलंय. म्हणजे हे मला वाटतं जे श्रोते बघतायत ना, त्यांना यातनं घेण्यासारखे की प्रतिकूल परिस्थिती कधी कोणावर काही येऊ शकते, पण आधार आपण एकमेकांचा होणं आणि एकमेकांना आधारस्तंभ वाटणं कायमस्वरूपी, तेवढं बॉन्डिंग एकमेकांमध्ये असणं, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण बुरसटलेल्या विचारात न राहता एकमेकांच्या अंतरंगाचा ठाव घेऊन बरोबर हातात हात घेऊन पुढे जाणं, म्हणजे सासू सून हे नातं जे आपण पूर्वापार बघत आलोय, त्या नात्याला छेद देऊन आपण कसं छान पद्धतीने आयुष्य जगू शकतो, हे तुमच्याकडे मला मला बघून कायम वाटतं, आणि हे श्रोत्यांना देखील घेण्यासारखं आहे. आता मी सणाकडे वळतीये. सणा, तुझं आणि बाबांचं नातं याबद्दल जरा आम्हाला सांग. आमच्या घरी ना असे टीम्स आहेत. म्हणजे आम्ही एक अख्खी फॅमिली म्हणून एक टीम आहे आणि त्यात आमच्याकडे छोटे-छोटे टीम्स आहेत. म्हणजे मी आणि आई, आई आणि आजी, मी आणि बाबा, मी, आई, बाबा असे असे टीम्स आहेत. तर आमच्याकडे 2 कॉम्पिटिटर टीम अशा आहेत, की आई, आजी वर्सेस मी, बाबा. वा. तो हां, म्हणजे त्यामुळे ते म्हणजे मला आजही बाबा नाहीये, पण मला ती ती जी आमची टीम होती किंवा ते जे आमच्या दोघांचं बॉन्डिंग होतं. तर ते ते अजूनही मला जाणवतं किंवा ते आजही मला हे होतं, की अरे बाबा आहे किंवा आजही काहीतरी आमचे रोज म्हणजे मी, आजी, आई असं आमचं काहीतरी होतं. तर आजी आणि आई लगेच टीमअप होतात. की लगेच त्यांना असं होतं. मग मला असं हे होतं, की अरे आत्ता इथे बाबा काय बोललं असतं? आत्ता इथे आम्ही काय ठरवलं असतं? काय बोलायचं यांच्याशी? सो म्हणजे आई म्हणते तसंच, की मैत्री हे त्याला म्हणजे त्यांनी मला मैत्री ही तिने मला असं कधी सांगितलंय, की "सना अशी मैत्री करायची, सना असं हे करायचं, हे मित्र पाहिजेत." असं त्यांनी मला कधीच सांगितलं नाही, की "असे तुझे मित्र पाहिजेत किंवा हे पाहिजे." नाही. पण मलाही त्यांनी तेच शिकवलं, जे अ, आईला किंवा आजीला जे शिकवलं गेलं किंवा असं. म्हणजे आजही माझा तो बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे असं मला वा हे. वा वा वा. माझा हां, खूपच जवळचं नातं. म्हणजे काहीही छुटूर-फुटूर काहीतरी झालं तरी त्याला ते माहिती असतं किंवा त्याला ते माहिती असतं काय झालंय किंवा काय आहे. आणि मला ते नुसतं माहीत असणं असं नाहीये ते. त्याच्यावरची त्याचं जे सोल्युशन असायचं ना, की "काय झालं? एवढंच आहे ना? मग काय?" आणि मग ते ते ऐकल्यावर इतकं व्हायचं, की "अरे ठीक आहे, काहीच एवढंच आहे." नाही. हां. वा वा वा. किती किती सुंदर तू सांगतेयस. म्हणजे मी पण काय म्हणते ना, मी तुमचं हे अनुभवलेलं आहे, आणि तू आता जी त्याची स्टाईल दाखवलीस ना, ती स्टाईल ही खरंच आहे. पण हे खूप महत्वाचं आहे की आई वडिलांनी जो एक शब्दापेक्षा एनर्जीतून दिलेला आधार असतो, की काही नाही ग, हे असं घडतंच जीवनात, हो, याला काय म्हणजे एवढं महत्व द्यायचं, चलो म्हणजे आगे बढो. म्हणजे मला असं वाटतं माझा बाबा असा एकमेव बाबा असेल जो मला असं सकाळी उठवायचा असं ना, म्हणलं काय 2 पिक्चर बघून ये ना, असं म्हणून आम्ही वा. जायचो सकाळी. वा. मग असं व्हायचं की बाबाला खूप वेळा असं व्हायचं की मी एकटी म्हणजे मला कोणी नसायचं पिक्चरला जायला किंवा असं. मग तो म्हणाला, "जा की एकटी" वगैरे, वगैरे. मग आईला पटायचं नाही. मग बाबाला सांगून जायचे मी, की "बाबा मी चालले" वगैरे. वा वा सो वा. असं
खूप सुंदर. म्हणजे असं मला वाटतं कुठलेही वडील म्हणत नसतील जा सिनेमाला, म्हणजे ते वेगळ्या दृष्टिकोनातनं म्हणायचे की एक अभ्यास या नात्याने, पण तरी सुद्धा त्यात एक असं असायचं की चल तू ते जे काय काम आहे ते एन्जॉय करत ते काम कर, ते काम म्हणून करू नकोस. आणि समजा तुला कोणी नसेल, टेक इट इझी, जा तू एकटी बघ की, म्हणजे थोडा बिंदासपणा, एक प्रवाहाच्या विरोधात जाऊन बिंदासपणाने पुढे जाणं आणि सगळ्या गोष्टी इझिली घेणं, हे खूप हा मला म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या खूप वेगळ्या आहेत आणि या क्वचितच आढळतात. आणि तू जसं म्हणते ते खरं आहे की बाबा आत्ता फिजिकली तुझ्याबरोबर नाही, पण तो आहे, म्हणजे त्याचं अस्तित्व, त्याची एनर्जी ही तुझ्याबरोबर कायम आहे. त्यांनी दिलेली शिकवण आहे ती तुझ्याबरोबर कायम आहे, ती कधीच तुझी साथ सोडणार नाहीये. त्यामुळे हे खूप छान आहे. म्हणजे जरी आता आपण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विचार केला की अरे आत्मा अमर आहे, तर ते खरंच आहे. तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात फक्त त्यांनी प्रवेश केलेला आहे. पण म्हणजे असंही बरेचदा व्हायचं की आई बाबा मला कधीच कुठे हॉटेल म्हणा, कुठे ट्रिप म्हणा, माझ्या जन्मानंतर असे कधीच झालं नाही की ते एकटेच गेले. ते मलाच घेऊन गेले. एकदाच म्हणजे मी दोनदा त्यांना असं त्यांना म्हणलीये की तुम्ही जा आज हॉटेलमध्ये, आज मी नाही येत वगैरे. पण अर्ध्या दिवसांनी मला फोन येतो की सना ऐक ना, बोर होतंय आम्हाला, येत. म्हणजे वा असं वा. इतपत ते म्हणजे आम्ही तिघं पण खूप जवळचे मित्र होते, बेस्ट फ्रेंड्स होतो. असं. खरंच. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना तुला एक तुझी व्यक्तिमत्व खूप सुंदर फुललेलं आहे, असं नाही तुला वाटत? म्हणजे नाही आम्हाला मी तरी आता हे वाटतंय राईट. की मी आता जे आहे ते सगळं म्हणजे हे खूप टिपिकल वाक्य होईल, पण ते जे सगळं आहे ते बाबा आणि आईमुळेच आहे. बाबाचा प्रभाव माझ्यावर खूप जास्त आहे. त्यामुळे 100% म्हणजे मला पण विचारलं की तुला कोण आवडतं, आई का बाबा? मी बाबा, असं बिनधास्त सांगते, मला काही प्रॉब्लेम नाही. 100% पण इतकं म्हणजे त्याचं काय म्हणतो ना आपण भरून पावल्यासारखं आहे की इतकी सुंदर तुझ्यासारखं व्यक्तिमत्व, हसरं खेळकर असं आणि मनमोकळेपणाचं व्यक्तिमत्व जे आज तुझं आहे ते केवळ त्याच्यामुळे आहे, वडिलांमुळे आहे, प्रणितमुळे आहे आणि तो तुझ्याबरोबर कायम आहे. त्याचे आशीर्वाद आणि त्याचं मैत्रीचं जे एक तुमचा धागा आहे तो कायम आहे. मला वाटतं आपण ह्या नोटवरती काही प्रणितचे फोटो सर्वांना दाखवूयात, सर्व दर्शकांना देखील एक सुखद धक्का असेल, त्यांना परत त्यांच्या आठवणी ताज्या होतील. मला वाटतं कायम प्रणित असा माईक घेऊन खूप विचारपूर्वक बोलायचा, शांतपणाने बोलायचा. म्हणजे तर हा त्याचा धीर गंभीर फोटो आहे, पण कायम खूप विचारपूर्वक शांतपणा असायचा. आणि हा तुमच्या दोघांचा फोटो तर एव्हरग्रीन आहे. हो. इतका अप्रतिम फोटो आहे ना की याच्याबद्दल काय बोलावं, माझ्याकडे शब्द नाहीये. आणि अशा अनेक दिग्गजांबरोबर प्रणितनी काम केलेलं आहे. रॅदर ही मंडळी सुद्धा त्याच्याबरोबर काम करून ती पण भाग्यवान आहेत असं म्हणायला पाहिजे आपण. अजय अतुल, नरेंद्र भिडे आणि प्रणित हे सुद्धा त्रिकूट छान. मला वाटतं अनेक आठवणी ह्यांच्या पण असाव्यात. वा वा. शिवबा ते शिवराय कार्यक्रम हा पण होता. एक वेगळा घेऊ. शिवबा ते शिवराय बरोबर. कार्यक्रमाची गाणी ऐकवली होती त्यांनी जाऊन बाबासाहेबांना, तेव्हाचा फोटो आहे हा. अरे वा, अरे वा 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 वा, किती छान ना ह्या हो. सगळ्या आठवणी. आणि हा फोटो तर लाजवाबच. हा फोटो लाजवाब. आणि ही जी तुमची हा जो तुमचा परिवार आहे यातून मला वाटतं जे प्रणितनी दिलेले धडे आहेत सना तुला आणि ज्या त्याच्या आठवणी आहेत त्या सार्थकी ठरणार आहेत आणि समाजाला अजून काहीतरी छान कलाकृती मिळणार आहे बरं का सना आणि सिद्धी. तर असे हे काही फोटोग्राफ्स होते. आता मला परत सिद्धी तुला प्रश्न विचारायचा आहे की तू प्रणितला खूप छान साथ दिली, तुमच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली आणि पण तू साथ देताना प्रत्येक वेळेस त्याच्यातला कलाकार जपलास, त्याच्यातल्या कलाकाराला महत्व दिलंस, त्याच्यातल्या कलाकाराचा आदर केलास, प्रोत्साहन दिलंस. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल की तो कलाकार म्हणून त्याची काय खासियत असायची.
खासियत म्हणजे शब्दप्रभू तर तो होताच. म्हणजे बरोबर. असे शब्द, अनेक शब्द हे त्याच्याकडनंच मला कळले. मी हे कधी शब्द ऐकलेलेही नव्हते, असे हे होते. बरं. आणि मग त्याचं कलाकार म्हणून स्पेसिफिक खासियत मी सांगते की जेव्हा आम्ही असं सगळे मित्रमैत्रिणी बसलेलो असायचो किंवा कलाकार मित्रमैत्रिणी बसलेलो असायचो असं आपण म्हणू, तर इतर 4-5 लोक आम्ही जो विचारही करू शकणार नाही त्याच्या पलीकडचा विचार त्याचा झालेला असायचा. त्याची बापरे. व्हिजनच वेगळी होती सगळी. म्हणजे प्रवीण तरडे तो जेव्हा देऊळबंदचं काम करत होते तेव्हा अगदी सुरुवातीची गोष्ट आहे ही, की देऊळबंदची कन्सेप्ट फायनल झाली, देऊळबंदचं कथा फायनल झाली आणि आता गाणी लिहायची अशी हे होती. प्रवीण नेहमी म्हणतो की प्रणीतला एकदा गाणं कथा सांगितली की ते कुठे गाणं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे हे त्याला कधीच सांगावं लागत नाही. ते तो सगळं ठरवतो आणि त्याचं लिहून तयार असतं. बापरे. तर एक गोष्ट म्हणजे एक प्रसंग असा सांगायचा की देऊळबंदाची कथा फायनल झाली. अध्यात्म आणि विज्ञान गो हँड टू हँड अशी त्याची ती कन्सेप्ट होती सगळी आणि ते हे करायचं आणि त्या सिनेमाचं सार एका गाण्यात आलं पाहिजे असं ठरलं आणि ते गाणं पहिलं लिहायचं ठरलं. आणि प्रणीतनी खरोखरी 5 मिनिटं विचार केला आणि सायन्स आणि अध्यात्माची सांगड कशी घालायची असं त्यांनी 5 मिनिटात पहिलं गाणं लिहिलं. त्याचे मी बापरे. 2च ओळी सांगते. हो. एडिसनची वीज मी ग्रॅहमची बेल, राईट बंधूंचे विमान मी, माझाच सारा खेळ, हो. कोपर्निकसचे विश्व मी, अन आर्यभटाचा शून्य, अनादि मी, अनंत मी, तुझं मान्य वा अमान्य. असं ते 5 मिनिटात या सिनेमाचं सगळं सार लिहिलं. ते गाणं अतिशय सुंदर झालेलं आहे. दुर्दैवाने काही टेक्निकल डिफिकल्टीजमुळे ते त्याच्यावर चित्रीकरण होऊ शकलं नाही. पण नरेंद्र भिडेचं उत्तम संगीत आणि अजून एक ह्या गाण्याची मजा म्हणजे हे सुनील बर्वे आणि प्रसाद ओक यांनी गायलेलं गाणं आहे. अरे बरं. हे फारच छान गाणं ते केलेलं आहे. पण खरंच कमाल. आणि हे जे शब्द वगैरे त्याला 5 मिनिटात जे काय सुचले म्हणजे हे ते वरूनच तो घेऊन आलेला. ही या कलाकार सगळ्या म्हणून गोष्टी. त्याची खासियत होती. म्हणजे त्याचे खरंच. सर्व कलाकार मित्र हेच सांगतात की हे असं कोणालाच सुचत नाही. नाही खरंच शब्द 100%. म्हणजे तो एक डिक्शनरी होता. म्हणजे किती वेळा दिवसातून एक तरी फोन यायचा त्याला की अरे प्रणीत ऐक ना ह्या शब्दाचा अर्थ काय, असं हो ना? कोणाच तरी फोन. हो, हो. त्याला माहित बापरे. असायचं म्हणजे काय. मग त्याच्यानंतर तो त्याची फोड करून नीट सांगायचा. मग त्याचा रेफरन्स, मग ते वाक्य तो शब्द कोणी कुठे का वापरलाय हे सगळं. पण वाचन आणि हे बघणं इतकं आहे, इतकं होतं की खरंच काही. खरंच. अगदी करिअरच्या सुरुवातीला म्हणजे 1999 साली त्यांनी कॉलेज नावाचा एक ऑडिओ म्युझिकल अल्बम काढला होता. ऑडिओ म्युझिकल फिल्म होती. ही कन्सेप्टच नवीन होती आणि त्यांनी त्याच्यात गाणी लिहिली होती आणि अजय अतुलने संगीत दिलं होतं. पहिला अल्बम होता तो. म्हणजे हे जे त्याचं कलाकार म्हणून वेगळे पण होतं हे फारच म्हणजे शब्दातच सांगता येणार नाही असं होतं. अगदी बरोबर. ही पण वेगळीच होती, कन्सेप्ट वेगळी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला ज्या सुचल्या आउट ऑफ द बॉक्स हे पण महत्वाचं. परत शब्दप्रभू जे तू म्हणतेस तर ते पण फार महत्वाचं. म्हणजे आणि 5 मिनिटात येणं म्हणजे मी म्हणते ना की तो वरूनच ते घेऊन आला होता सगळं. आणि याचा त्याला कुठेही स्वतःला गर्व नव्हता. कायम तो डाऊन टू अर्थ असायचा. कायम त्याला माणसांशी माणुसकीने कसं वागायचं, कसं प्रेमाने माणसं जोडायची, म्हणजे हे मुद्दाम नाही, हे त्याच्या अंगातच त्याच्या हृदयातच होतं ते की प्रत्येकाला कसं बोलायचं, किती प्रेमाने प्रत्येकाशी तो जोडला गेला होता. तर अशी व्यक्ती असणं हे फार दुर्मिळ असतं. म्हणजे खरंच खूप माणसं जोडलेली असणं हे आमच्या घरालाच वरदान आहे. म्हणजे आमच्याकडे प्रत्येकालाच खूप मित्रमैत्रिणी आणि ते सगळे मित्रमैत्रिणी सगळ्यांचे आहेत. म्हणजे कित्येक वेळेला आमचे मित्रमैत्रिणी हे मी आणि प्रणीत घरात असताना आमच्या आईंची माझ्या सासूबाईंची येऊन गप्पा मारत बसतात कितीतरी वेळ. म्हणजे त्यांना काहीही असं वाटत नाही. जसं प्रणीतचं लहान मुलगा ते 90 वर्षाचे आजोबा पर्यंत सगळ्यांचीच त्याची मैत्री असायची आणि त्याचं प्रत्येकाशी वेगळी मैत्री असायची. वेगळी मैत्री असायची. त्याचा जो अजित बेलवलकर नावाचा मित्र आहे तो नेहमी असं सांगतो की आम्ही समजा काही दिवस नाही भेटलो तरी आम्ही ज्या दिवशी भेटतो त्या दिवशी कनेक्ट झालेलाच असतो. म्हणजे असं कधी होत नाही की अरे आता आपण भेटलो नाही होत तर आता तेव्हाचा काही रेफरन्स असा विषयच नसतो कधी. बापरे.
बापरे, खरंच मला खरंच. पण आता त्याचं फक्त मेसेज आलाय की फेसबुकवर प्रॉब्लेम येतोय, एरर्स येतोय. तर मग काय येत आहे? फेसबुक एरर येतोय मला, म्हणजे घरी पण आम्ही बघून आणि मला मेसेज पण लिंक आलाय. दिसत नाहीये नीट असा एक नाही नाही, लिंक आहे, एरर नॉट फाउंड येतोय, म्हणजे एरर फाउंड आलाय की ते होत नाही असं. हो का? बरं, पण काही आपण टेक्निकल लाईव्ह. टीमला आपण सांगू शकतोय का बघा फक्त. हा, जय आणि रुपाली, काही प्रॉब्लेम एररचा आलाय तो बघता येईल काही? नाही, लाईव्ह तरी सुरू आहे मॅडम ओके. फेसबुकवर आपलं. फेस ऑफ काही असेल पॉझिटिव्हिटीवर जायला सांगा त्यांना. फेस ऑफ पॉझिटिव्ह किंवा मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटीवर जायला सांगा ह्या ह्याला. तिथे भेटेल त्यांना लाईव्ह. ठीक हा आहे, ठीक किंवा आहे, सांगूया. बरं, आता ओके. मला सना तुला विचारायचंय की तुला बाबांचं कशा पद्धतीचं मार्गदर्शन लाभलं? कारण तू पण या फील्डमध्येच काम करू इच्छितेस, तुलाही दिग्दर्शन करायचं आहे. तर आणि लहानपणापासून तू बाबांना बघत आलीस, तर तुला त्यांच्या कुठल्या कुठल्या गुणांचा डायरेक्ट इनडायरेक्टली फायदा झाला आणि त्यांनी काय काय मार्गदर्शन केलंय तुला? एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जी बाबा मला जाणवते ती म्हणजे डोंट बी स्टिरियोटाइप. म्हणजे कधीच म्हणजे कुठल्याही क्रिएटिव्हिटीच्या मध्ये मी असं कधीच नाही बघितलं की हा हे खूप टिपिकल आहे किंवा हे विचार खूप टिपिकल आहेत. सो मला आता असा फायदा होतो की पहिले माझं ते बघितलं जातं की मला एका गोष्टीमध्ये काय वेगळं दाखवता येईल, जे जगाने नाही बघितले पण ते मला बघता येते आणि ते मी जगाला सांगू शकते. सो हे हे थॉट्स हे त्यांनी काही मला असं कधी सांगितलं नाही की सना अगं असं बघ, पण ते मला लगेचच हे झालं किंवा ते आत्मसात ते मी करायला लागले किंवा ती गोष्ट माझ्यात उतरली असं मला वाटतं थोड्याफार हो ना? ह्याच्यावर. वा. बाबा काय मी आता काय सांगू असं आहे, पण फॉर एक्झाम्पल पिक्चर बघणं, हे बघणं, ते कसं बघायचं, म्हणजे हे खूप गुरुपेक्षा तो खूप चांगला शिक्षक होता माझा की हे असं वा. करायचं. पण तसं नव्हतं की तू हे असंच कर, तू त्यात वेगळंपणा शोध किंवा असंच होतं त्याचं की तू तुझा स्वतः म्हणून एक्सप्लोर करायला लाग. किंवा बाबाचं मला असं पण कधीच म्हणणं नव्हतं की तू हे कर काय पहिली झाली पाहिजे शाळेत वगैरे. असं किती वेळा झालंय. मी असं किती रात्री मी एकतर मी अकॅडमिकली मला आवडायचं की अकॅडमिकली पण चांगलं असावं ह्याच्यासाठी. असं बरेच व्हायचं की अरे अभ्यासच झाला नाहीये काय वगैरे. मग मी असे डोक्याला हात लावून बसले असायचे. मग तो विचारायचा मला की काय असं ना काय होतंय? बाबा अभ्यास झाला. जाऊ दे नको देऊ पेपर. असं तो इझिली म्हणायचा. पण म्हणजे हेच त्याचं की त्यांनी आम्हाला सतत आनंदी किंवा सतत गोष्टी चिलमध्ये घ्यायला शिकवलं की ह्याच्यात घ्याव्या सगळ्या गोष्टी आणि हे खूप महत्वाचं आहे गं. हे खरंच खूप महत्वाचं आहे की चिल मध्ये घेणं. कारण नाही तर आजकाल पालक उलट आहे की पालक प्रचंड प्रेशर देतात. प्रचंड म्हणजे सगळ्या जणांचं प्रेशर असतं की नाही तू पहिला आलं पाहिजे. नाही आता तू जर तुला दिग्दर्शन करायचं तू हा सिनेमा बघ, ते बघ, ते बघ, त्यातलं ते बघ, ह्यातलं हे बघ. पण हे जे आहे की चिल राहून आपल्या स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेणं. मग चिल राहिलं तर तो शोध घेतला जातो. आणि काय त्याची जी तत्व असतील ती त्यांनी फॉलो म्हणजे तत्वांना फॉलो कर असं त्यांनी तुला सांगितलं की आउट ऑफ द बॉक्स विचार कर. तुझा काहीतरी वेगळेपणा असू दे, तुझा विचार असू दे प्रत्येक गोष्टीमध्ये. 4 लोक म्हणतायत म्हणून तो विचार नसू देत, तर सना कुलकर्णीचा विचार असू देत. तर ह्या मला वाटतं गोष्टी तुला नक्कीच यशाच्या शिखरावर न्यायला मदत करणार आहेत. आणि जॉली मूड कसा ठेवायचा या सगळ्याच गोष्टी खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत. मला मला ह्याच्यात अजून एक सांगावंसं वाटतं हो. की प्रणितनी हे फक्त सणालाच असं नाही, म्हणजे बरं. सणाच्या सर्व मित्रमैत्रिणींनाही हेच शिकवलं आणि हेच तो सांगत आला. अरे वा वा, हे खूप महत्वाचं आहे की नाहीतर कसं होतं की आपलं कुटुंब, आपली मुलं आणि मग मित्र परिवार आले की त्यांच्याशी एक आपण तोंड देखलं बोलतो. तर तसं न करता सगळ्यांनाच आपल्या बरोबर म्हणजे काय म्हणतो ना, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं किंवा मित्र हे सुद्धा आपल्या परिवारातलीच व्यक्ती आहे. समोर आपल्या म्हणजे समोर आम्हाला असलेली. नातेवाईक आहेत, जवळचे जे आहेत ते असतील, पण आमच्याकडे मित्र परिवारच एवढा आहे की हो. तेच पण तो नातेवाईक. म्हणजे कसा की खरोखरी खूप आपलेपणाने ज्यांना तुम्ही जवळ केलं, नुसताच मित्रपरिवार टाइमपाससाठी नाही, तर त्यांच्याशी खरंच तुमचं वेगळं आपुलकीचं एका परिवारासारखं नातं निर्माण केलं प्रणितने. आणि हे मला वाटतं खूप खूप वेगळेपणा आहे त्याचा.
मला सिद्धी तुला या तुम्ही मार्गदर्शन या गोष्टीवर बोललात तर मला बाबांनी कधीच म्हणजे मी त्याची मुलगी आहे किंवा ह्याच्यामुळे त्यांनी मला कधीच असं हे नाही केलं की ठीक आहे हा. ना मी करतो ते तुझं किंवा असं त्यांनी मला कधीच हे केलं नाही. मी जेव्हा स्वतःच्या गोष्टी करायला लागले स्वतःहून त्या गोष्टी म्हणजे मला त्याच्या नॉलेजचा त्यांनी मला पुरेपूर फायदा करून दिला त्याबद्दल माझं म्हणणंच नाहीये किंवा पण म्हणजे मी असं म्हणत नाही मी त्या ह्याचं आहे पण त्याच्या नॉलेजचा पूर्णपैकी वापर केला पण उपयोग असा करून मला त्यांनी कधीच असं प्रेरणा नाही दिली. रॅदर मी जेव्हा स्वतःहून गोष्टी करायला लागले माझा स्वतःहून कॉन्फिडन्स वाढायला लागला तेव्हा म्हणजे मला त्याच्याकडून अप्रिसिएशन मिळायचं ते खूप मला महत्वाचं वाटतं. वा वा. म्हणजे मी याच फील्डमध्ये आहे तर चला माझ्या ओळखीतनं तुला हे करून देतो असं न करता तू तुझ्या हिमतीवर केलं पाहिजे. हा जो कारण तो गुण म्हणायचा आहे की जर तू तुझ्या हिमतीने ते करत असशील तर मला तुझी तळमळ कळेल ना की तुला कितपत ते अगदी करायचं. बरोबर. मी तुला हातात अगदी दिलं तर बरोबर. मला तुला कितपत ते करायचं हे कळणारच नाही. अगदी बरोबर. वा मस्त. प्रणीतच्या स्मृती जिवंत ठेवण्याकरता तुम्ही काय करणार आहात सिद्धीला मला विचारायचंय. आम्ही 2-3 गोष्टी आता ऑलरेडी इन लाईन आहे. एक तर त्याच्या संपूर्ण साहित्याचा संग्रह आम्ही करतोय. अरे वा आम्ही वा. सगळे मित्र मैत्रिणी आणि आमचा परिवार मिळून आणि त्याच्यामध्ये त्याचं गद्य पद्य असं सगळंच एकत्र आम्ही करतोय. त्यानंतर त्याचा जो शिवबा ते शिवराय हा जो कार्यक्रम होता तो आता बरोबर. आम्ही तो म्हणजे मोठा करतोय 2 अंकी करून मोठा 2 तासाचा कार्यक्रम करतोय आणि तो लवकरच जेव्हा आपले थिएटर्स ओपन होतील तेव्हा तो लवकरच तुम्हाला बघायला मिळेल वा सगळ्यांना. वा वा त्यांनी वा. सुरू केलेलं भूमिका हे नाटक त्यांनी व्यावसायिक केलं ते नाटक आम्ही चालूच ठेवणार आहोत. अच्छा. ओके. आणि म्हणजे आता मी अनाऊन्स करून ठेवते ह्याचं आपण ऑफिशियल अनाऊन्स नंतर करू की शिवबा ते शिवराय ह्या कार्यक्रमावर आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं फिल्म पण करणार आहोत. अरे वा 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 वा. त्याचीच कॉन्सेप्ट होती आणि म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत किंवा ज्या लोकांनी आता आम्हाला अप्रोच करून बऱ्याच ऑन द फील्ड आता येतील काही दिवसात. सो अरे वा. म्हणजे आम्ही आमच्या सोबत इतर कलाकार मंडळी सुद्धा तितकेच एक्सायटेड आहेत त्याच्या गोष्टी पुढे नेण्यासाठी. वा वा म्हणजे वा. जेव्हा आम्ही हे सगळं सांगितलं तेव्हा आधीचे प्रोड्युसर किंवा त्याच्यामध्ये काम केलेली सगळी लोक शिवबा ते शिवरायाचं कोरिओग्राफी सोनिया परचुरेंनी केली होती तर तिला जेव्हा आम्ही हे सांगितलं तेव्हा ती म्हणाली की तुला जी मदत लागेल ती करायला मी तयार आहे. तू सांग मला आपण हे पुढे नेऊ. तसेच त्यांचे आधीचे ह्या कार्यक्रमाचे आधीचे प्रोड्युसर विनोदजी पवार म्हणून आहेत तर त्यांनीही सांगितलं की सगळे प्रवीण तर म्हणजे त्याच्यासाठी आता सुद्धा वाटतेच ते करायला तयार आहे की तू फक्त सांग आपण ते करूया असं तो. खरंच खरंच प्रवीण तरडे यांना पण एक सलाम की एवढा खंबीर आणि एवढा छान मित्र आहे आज पाठीशी. तर प्रवीण तरडे यांना पण मी नमस्कार करते सलाम करते. आणि आपल्या प्रणीत कुलकर्णींची ही खूप मोठी जमेची बाजू आहे किंवा त्यांनी कमवलेला किंवा त्यांच्या चांगुलपणाचा हा एक आपल्याला पावती आहे की आज सगळी मंडळी त्यांच्यासाठी करायला तयार आहेत. कारण शिवबा ते शिवराय इतकं भव्य दिव्य मी स्वतः ते नाटक बघितलेलं आहे. काय अप्रतिम त्याच्यात शिवाजी महाराजांबद्दलचा पूर्ण प्रवास आणि लाईट इफेक्ट्स त्याच्यानंतर ऑडिओ व्हिज्युअल्स मगाशी म्हणालात तसं की मी मगाशी म्हणाले तसं की तो आउट ऑफ द बॉक्स विचार करतो त्या प्रत्येकच गोष्टीत की नाहीच त्याचं. मग तो फॉर एक्झाम्पल शिवबा मी अगदी खूप सगळं रिव्हील नाही करत पण त्यात त्यांनी म्हणजे शिवाजी म्हणला की मग आपल्याला दिसतो शिवाजी मग काय त्याचे मावळे त्याचे सरदार आणि हे सगळं. पण शिवबा ते शिवराय ही गोष्ट शिवाजीचे गड किल्ले सांगतात. म्हणजे ते महाराजांची गोष्ट सांगतात गड किल्ले ती गावं सगळी. बरोबर. महाराष्ट्र असं एक कॅरेक्टर आहे त्यात इतिहास असं एक कॅरेक्टर आहे. हो म्हणजे हे खूप वेगळेपणा आहे की जो माणसाला खूप अंतर्मनात आहे की महाराष्ट्र किल्ले इतिहास याला एक वेगळं वेगळं असं वेटेज देऊन आणि वेगळ्या पद्धतीने ते पुढे नेलंय. म्हणजे असं टिपिकल आपण म्हणतो पारंपरिक पद्धतीने तसं नाहीये. तर हा त्याचा वेगळेपणा होता आणि ती त्याची वेगळी प्रतिभा आहे ती मला वाटतं ती आपण जिवंत ठेवता तुम्ही दोघी जणी आणि इतर कलाकार मित्र. त्यामुळे सगळ्यांनाच एक सॅल्यूट आहे. सना मला आता तुझ्याशी परत बोलायचंय की बाबा तुझा मित्र होता तसं आता मगाशी म्हणलं तसं तुझ्या मित्रांचा देखील तो मित्र होता.
तर ते काय बॉन्डिंग होतं? बाबाचं म्हणजे प्रत्येक म्हणजे आई म्हणजे जसं प्रत्येकाशी एक वेगळा कनेक्ट होता, एक वेगळा बॉन्ड होता, एक वेगळंच नातं होतं. माझे मित्र हा एक वेगळाच विषय. म्हणजे माझे मित्र असं किती वेळा व्हायचं, मी माझ्या मित्रांना फोन करायचे, हॅलो कुठे आहे, काहीतरी म्हणायचं कामात आहेत वगैरे, आणि मी दारू ते माझ्या घरी असायचे बाबासोबत. असं कित्येक वेळा झालंय. त्याच्यामुळे त्यांचं पण असं होतं की ते एक म्हणजे त्यांचा पण तो खूपच जवळचा मित्र होता. किंवा बरेचदा अशाही गोष्टी आहेत की माझे मित्र हे माझे मित्र झालेत कारण ते बाबाचे मित्र आहेत. अरे असंही झालेलं. माझा एक बाबाचा एक आत्ता बाबा एक हे करत होता, ते पण प्रोजेक्ट चालू आहे, एक वेब सिरीज हे लेखन करत होता. तर तेव्हा आशिष कदम नावाचा एक मुलगा होता जो बाबाकडे लेखक म्हणून लिहायला असिस्ट करायला आला होता. तर त्यांची भेट माझ्या मते 4-5 महिने वगैरे होती, कारण बाबा आता या आजारपणात सुद्धा काम करत होता आणि असं त्याच्याकडे बघून कोणाला वाटतही नव्हतं की त्यात हा आजारी आहे एवढं काही, कारण तो काम शेवटच्या दिवसापर्यंत काम करत होता. हेच त्याचं होतं, काम करणं, काहीही झालं तरी पण काम सोडायचं नाही. त्यामुळे तो 4-5 महिने ते हार्डली भेटले असते. पण त्यांनी बाबासाठी बाबा गेल्यानंतर काहीतरी लिहिलं होतं, तर मला ते आवडेल वाचायला. तुम्ही सांगा की नक्की, आम्हाला सगळ्यांना आवडेल. तू ऐकत असशील तर मी हे वाचतीये. येस. मुसाफिर, बशीर बद्र साहेबांची माफी मागून. मुसाफिर है हम भी मुसाफिर थे तुम. मुसाफिर थे हम भी मुसाफिर थे तुम भी, किसी मोड पर फिर मुलाकात होगी. तुम्हाला वटवृक्ष माहितीये? किंवा तुम्हाला अनुभवांचं भांडार असलेलं, माणुसकीची जाण असलेलं, चांगुलपणाचं खाण असलेलं, विचारांचा महासागर असलेलं आणि तरीही मातीशी नाळ ठेवणारं विद्यापीठ माहितीये? वा. तुम्हाला ते माहित असेल, पण मी त्याला भेटलोय. या विद्यापीठात काय काय मिळतं? तसं मिळतं हा शब्द इथे फिट होत नाहीच आणि मिळायचं म्हणायची हिंमतही होत नाही. पण शोधणाऱ्याला ते सापडतं आणि सापडत राहील. वा वा. या विद्यापीठाकडे आसक्ती आणि विरक्ती एकाच वेळी आहे. वा. हे विद्यापीठ शिकवत नाही कधीच, ते तुम्हाला वाट दाखवतं. शिकण्याचा भाग हा तुमचा तुम्ही सांभाळायचा असतो. या विद्यापीठाकडे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन हवा तिथे भावनिक, हवा तिथे रिअलिस्टिक आहे. हे विद्यापीठ स्वतः इतकं फिरलंय की यापुढे आपण क्षुद्र ठरतो. या विद्यापीठासमोर तुम्ही जगातला कोणताही विषय काढा, हे विद्यापीठ तुम्हाला त्याबद्दल नवीन काहीतरी सांगणार. आणि हो, माहित नसेल तर त्याबद्दल लगेच माहिती करून घेणार. या विद्यापीठाचा थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलकडे जास्त भर आहे. याचं वाचन अफाट आहे. याने ओशो पासून ते पौराणिक रामायण, महाभारत ते अगदी आत्ताच्या ट्रेंडिंग विषयापर्यंत सगळ्याचा अभ्यास केला. त्याबद्दल तो भरभरून बोलतो. तो पु ल देशपांडेंना भेटलाय. केवळ पुलं दिसले म्हणून सायकल तशीच रस्त्यावर टाकून पळत गेलाय हा तेंडुलकरांबद्दल भरभरून बोलतो. कारण क्रिकेट हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय. हा लता दीदी आणि आशाताईंची गाणी तुम्हाला लता दीदी आणि आशाताईंची गाणी तुम्हाला डिकोड करून सांगतो. कारण गाण्यांमधल्या हरकती जागा याला कळते. नो डाऊट हा इतकी छान गाणी लिहितो. कारण एकेकाळी हा म्युझिक प्रोड्युसरही होता. त्याचा गुलजारांबद्दल तगडा अभ्यास आहे. हा जुन्यापासून नव्यापर्यंत सगळ्यांच्या कविता आवडीने वाचतो. कारण हा स्वतः एक शब्दांचा खजिना बाळगणारा उत्तम कवी आहे. फिल्म्स याचं विशेष प्रेम. तुम्ही सकाळी उठल्यावर देवाला कशाबद्दल थँक्यू म्हणता? तुम्ही जिवंत आहात म्हणून ना. हा माणूस देवाला का थँक्यू म्हणतो माहितीये? अमिताभ जिवंत आहे म्हणून. कारण ह्याचं स्वप्न आहे ह्याने लिहिलेल्या सिनेमात अमिताभने काम करणं. मध्ये ह्याचा हातखंड आहे. 3 इडियट्स पासून अनेक फिल्म्स वेब सिरीजच्या स्क्रीनप्लेस बद्दल हा अवल्य तासन तास बोलतो. याच्या डोक्यात कोणताही सिनेमा, स्क्रीन प्ले अँड फिल्म इतकंच काय तर गाणी, कविता सगळी विथ द स्क्रीनप्ले फिट असतात. आपण फक्त ऐकतच राहावं आणि छप्पर फाडके पडणाऱ्या खजिन्यांपैकी जितकं झोळीत भरता येतंय तितकंच भरून घ्यावं.
ह्यांनी लिहिलेली देऊळबंद ही फिल्म आणि त्या फिल्म्सची मुळशी पॅटर्नची गाणी विशेष फेमस. आणि आता येणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मध्ये आपण आपल्याला या अवलियाच्या लेखणीची झलक अनुभवायला मिळणार आहे. पण मी याने लिहिलेली आणि रेकॉर्डेड स्वरूपात असलेली पण अजून जगासमोर न आलेली बाकीही गाणी ऐकली आहेत आणि आय एम प्राऊड ऑफ इट. शिवरायांवरचा याचा गाण्याचा अल्बम आपण फक्त ऐकतच राहणार. हो, मी ऐकलाय आणि मला गर्व आहे त्याचा. तर अशा या विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे माहितीये? फक्त एक भेट. हा माणूस तुम्हाला आपलासा वाटायला लागतो आणि मग तुमचं शिक्षण सुरू होतं. हा माणूस कधीच तुम्हाला रिकाम्या हाती परत नाही पाठवत. अर्थात तुमची ओंजळ रिकामी ठेवून त्याला भेटायला जा. एका वेबसिरीजच्या लिखाणासाठी असिस्ट करायचं म्हणून आमची झालेली भेट. अ व्हेरी जेन्युइन अँड इन्फिनिट पर्सनॅलिटी इट वॉज. हा माणूस इतका मोठा असून इतका मनमिळाव आहे की आमची ती भेट मैत्रीत कधी कन्व्हर्ट झाली मला कळालंच नाही. बऱ्याचदा आम्ही कामासाठी भेटण्याचं ठरवलंय आणि 3-3 तास नुसत्या गप्पाच मारत बसलोय. आणि वी यूज टू लूज ट्रॅक ऑफ टाइम अँड ट्रॅक ऑफ वर्क ॲज वेल. पण दॅट वॉज फन. आणि आम्ही तरीही कामं वेळेत पूर्ण केली आहेत. काय आणि किती लिहू? योगायोग आणि दुर्दैवाचे निकष ठरवता येणं अवघड आहे. 17 मे 2020 ला रत्नाकर मतकरी आपल्याला सोडून गेले आणि त्याच तारखेला यावर्षी आमचं हे विद्यापीठ आम्हाला सोडून गेले. देवालाही कदाचित घाई झाली असेल अशा अवलियाला भेटण्याची. त्याची सवय होती शांतपणे काढता पाय घेण्याची. शेवटपर्यंत त्यानं तेच केलं. अगदी जाण्याच्या आदल्या दिवशी सगळं संपत आलंय हे दिसत असतानाही हा माणूस कविता लिहित होता. अफाट पॉझिटिव्हिटी, अफाट ऊर्जा, दुर्दम्य इच्छाशक्ती. पण मुसाफिराला कुणी बांधून ठेवू शकतं का? नाही. तो स्वतःही हे नाही करू शकत. कारण यांचा जन्मच झालेला असतो मुळे उडण्यासाठी. पुढे त्यांनी पत्र लिहिलंय त्याच्यासाठी. प्रिय, अनेक भेटी होऊनही अपूर्ण राहिले सगळं. तू गेलास त्यानंतर महिनाभराने काहीतरी लिहितोय. कारण तू गेला आहेस हे अजूनही पटत नाही. तू उरून राहिला आहेस तुझ्या कामांमधून, तुझ्या माणूस असण्यामधून, तू जमावलेल्या माणसांमधून. आम्ही सगळे रडत बसलो नाही कारण तुला ते आवडलंच नसतं. तू आम्हाला मेजर रागावला असतास आणि काम पूर्ण करा म्हणून ओरडला असतास. बाकी आम्ही सगळे ठीक आहोत. पुन्हा आणि सिद्धीताई अगदी उत्तम प्रकारे सगळं सांभाळत आहे. तू तिकडे पुलांना भेटलास ना, आता त्यांना तिकडे मित्र बनवला असशील. तिकडे तुमची मैफिल बसली असेल. तुला हॅपी बर्थडे म्हणायचं होतं एकदा तरी. तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. आपली पार्टी राहिली, आपलं फिरणं राहिलं. पण आपली कामं नाही राहणार, ती पूर्ण होतील. बाकी काय लिहू? सुरेश कुमार अण्णा म्हणतात तसं. वाढदिवस म्हणू शकत नाही आणि जयंती म्हणायला मन धजावत नाही. अभिवादन केलेलं तुला आवडत नाही, त्यामुळे हे सगळं लिहितोय. बॉस, तू ग्रेट आहे. बाकी काय लिहू? वा वा वा, खरंच निशब्द होतंय पण भावनिक आणि रिअलिस्टिक जे तू म्हणलीस तसा प्रणीतचं कॉम्बिनेशन होतं. युनिव्हर्सिटीच होती ती. कारण म्हणजे मी मगाशी तुम्ही ते म्हणलात ना, म्हणजे हे काय मार्गदर्शन नाही, पण मला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे माहिती. खरंच जगातला कुठलाही प्रश्न त्याला कधीच असं मला नाही की मला हे, म्हणजे त्याला आत्ताचे नवीन विषय, आत्ताचे नवीन ट्रेंड्स सगळं माहित असं. बाबा हे काय, तर मला तो उत्तर द्यायचं ह्याचं उत्तर असं झालंय म्हणजे. किंवा आणि दुसरी गोष्ट त्याचं एक ते हे होतं की तो मला समजा प्रश्न पडला की बाबा ऐक ना, हे मला असं नाही करायचं, खूप चुकीचं आहे, आणि त्याला ते वाटत असेल की ते बरोबर आहे, तर तो मला त्या दोन्ही बाजू सांगायचा. वा. आणि आपल्याला ते पटायचं. असं कधीच झालं नाही. कारण तो मूर्खातली मूर्ख गोष्ट जरी तो बोलला असेल तरी ते पटायचं दुसऱ्याला. पटायचं नाही, पण त्याच्यामागे लॉजिक होतं आणि भावनिक आणि रिअलिस्टिकचं कॉम्बिनेशन होतं. तो जेन्युइन आणि इन्फायनाईट होता, हे अगदी 100% सत्य आहे. आणि भावनिक होऊन जे त्यांनी म्हटलं तुझ्या मित्राने की मुसाफिर, खरंच मुसाफिर हूं मैं यारो, ना घर है ना ठिकाणा, हे जे आहे हे आहे, पण आपल्याला ते पचवायला खूप अवघड होतं. आणि हे पण आहे की त्याला आपण रडत बसलेलं चालणार नाही.
आणि तो त्याच्या वेगवेगळ्या शब्दांमधून, वेगवेगळ्या कलाकृतींमधून आपल्या बरोबर आहे, तो उरून राहिलाय. इतकं अप्रतिम असं तुझ्या मित्रांनी लिहिलंय. आणि बाबाचं एक अजून एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट किंवा ज्यामुळे तो ओळखला जायचा किंवा ओळखला जाण्यापेक्षा त्याचं ते एक आहे ते म्हणजे त्याचं सेन्स ऑफ ह्युमर, त्याचा हजरजबाबीपणा. वा, इतका म्हणजे कोणी इम्प्रेस होणारच नाही असं होऊच शकत नाही, कोणी इम्प्रेसच झालं नाही त्याच्या. वा. आता मला तुला अजून एक विचारायचंय की बाबांचं कुठलं स्वप्न तू आता पूर्ण करणार आहेस? नाही, त्याची अशी खूप स्वप्न होती, पण म्हणजे तुझ्या बाबतीतलं त्याला हिंदी सिनेमा करायचा होता आयुष्यात एकदा. येस. त्याचं असं म्हणणं होतं की आहे हे मेनस्ट्रीम आहे हिंदी फिल्म करणं, बॉलिवूड फिल्म करणं किंवा हे, पण हे त्याला करायचं होतं आणि तर ते मी करायचा प्रयत्न करीन किंवा असं मला 100% होईल. आणि हे लाईव्ह आहे, हे खूप मी धाडस करते, पण नक्की होणार. आज जेवढे दर्शक आहेत आणि पुढे युट्यूबच्या द्वारे जेवढे दर्शक बघतील त्या सगळ्यांच्या तुझ्या पाठीशी शुभेच्छा आहेत. मुख्य बाबांचे स्वतःचे आशीर्वाद आहेत आणि त्यांनी एवढ्या तुला धाडसाच्या, एवढ्या सकारात्मक ऊर्जेच्या ज्या काय गोष्टी सांगितलेल्या आहेत, जो कानमंत्र दिलाय, त्यामुळे हे 100% होणार. आणि तू हिंदी चित्रपट नक्की दिग्दर्शन करणार, त्याचं निर्मिती होणार आणि आम्ही तो सिनेमा बघायला येणार. आणि अमिताभ बच्चनचं सुद्धा स्वप्न साकार होवो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. इतक्या भावुक आणि हळव्या अशा गप्पा आपल्या चालू आहेत आणि ते संपूच नाही असं वाटतंय, पण वेळेची मर्यादा असल्याने आपल्याला थांबावं लागणार आहे. पण तत्पूर्वी मला थोडस एक सिद्धीशी संवाद साधायचा आहे. आपण आता हा जो सगळा संवाद साधतो आहोत तो चांगुलपणाच्या चळवळीच्या व्यासपीठावरून, आणि ह्याची संकल्पना आहे आपल्या परराष्ट्र खात्याचे निवृत्त सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची. आणि मला वाटतं प्रणित कुलकर्णी म्हणजे चांगुलपणाचा दूतच होता. तर ते म्हणजे आपल्याला सगळ्या आत्ताच्या बोलण्यातनं कळतंय की सकारात्मकता त्याच्यात होती, सर्जनशीलता होती, संवेदनशीलता होती आणि सर्वसमावेशकता होती, कारण त्याच्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मित्र होते. तर असं प्रणितचं व्यक्तिमत्व होतं. तर आता ह्या नोटवर सिद्धी, तुला काय वाटतं की प्रणितच्या दृष्टिकोनातनं चांगुलपणा म्हणजे काय होता? काय बोलू आता मी, चांगुलपणा किंवा माणुसकी ह्याचा स्रोत होता तो. आणि मला असं वाटतंय की चांगुलपणा किंवा माणुसकी ह्याच्यात म्हणजे काय हे त्याच्याच शब्दात सांगणं मला जास्त आवडेल. त्यांनी लिहिलेली एक कविता वाचते मी. अरे वा. एका कलावंतिणीची कविता आहे ही. आणि तिने आपल्या मुलासाठी म्हटलेली ही कविता आहे. तर एक कलावंतीण किंवा तमासगिरीण काय म्हणू शकते किंवा माणुसकी म्हणजे काय असू शकतं हे आपण जरा वाचूया. एका महिला दिनाला लिहिलेली होती ही प्रणितनी. ओके. तू थांब जरासा बाळ, तू थांब जरासा बाळ, बांधू दे चाळ, घेऊ दे गिरकी. तू थांब जरासा बाळ, बांधू दे चाळ, घेऊ दे गिरकी. कुण्या धनवंताची नजर होऊ दे तिरकी. डोळ्यात खुलू दे त्या रंग गुलाबी झालर, डोळ्यात खुलू दे त्या रंग गुलाबी झालर. मग उरी ढळू दे तुया मायेचा पदर. वा. धरू दे हात त्याला, धरू दे हात त्याला, चढू दे काकणज्वर. फुटू दे पुरुषी हसू अन पडू दे जीवाचा विसर. उघडू दे खिसा, उघडू दे खिसा, येऊ दे नोटांचा बहर. उघडू दे खिसा, येऊ दे नोटांचा बहर. दातानं उचलीन मी नीट, काम असेल जरी खडतर. फेकेन तुझ्याकडे, फेकेन तुझ्याकडे, तू बी जा झरझर. फेकेन तुझ्याकडे, तू बी जा झरझर. जा शिकवणीला अन शिकून हो मास्तर. वा. सांगते ऐक, सांगते ऐक पोरा, नको तगादा. सांगते ऐक नको तगादा. फीचा पोरांमागर दे मोफत शिक्षण,
माझा खंबीर हाय र पदर. वा. अभिमानाने जगाला सांगू देऊन नजरेला नजर. अभिमानाने जगाला सांगू देऊन नजरेला नजर. मी आई हाय याची आणि माझा पोरगा हाय मास्तर. मी आई हाय याची आणि माझा पोरगा हाय मास्तर. मला वाटतं ह्याच्याशिवाय चांगुलपणा किंवा माणुसकी अशी नाही दुसरी कुठली असू शकत. अतिशय, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीयेत की किती विरोधाभासात कुठे कुठे चांगुलपणा दडलेला आहे हे प्रणीतनी किती वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलं. म्हणजे एखादी कलावंतीन तिच्यातला चांगुलपणा काय आणि त्याचा कळस त्यांनी गाठला की आपल्या मुलाला मास्तर का बनवायचं, आपल्या मुलाला एक तर शिकवायचं आणि त्याला मास्तर का बनवायचं, तर मुलांना पुढचं शिक्षण मिळत. तर हे जे काय त्याचं होतं ना ते खरंच म्हणजे त्याला शब्दच नाहीये. आपण उगीच म्हणत नाही की तो शब्द प्रभू होता. खरंच मला वाटतं जे प्रेक्षक बघत असतील ते सगळ्यांना एक वेगळं समाधान आज मिळालं असेल की प्रणीतची प्रतिभा काय होती, काय पद्धतीचा त्याचा विचार होता आणि कुठे कुठे चांगुलपणा मित्रांनो दडलेला आहे हे आपल्याला या कवितेतून नक्कीच कळलं असेल. आपल्याला आता खरं या इतकं भावुक व्हायला झालंय आणि या गप्पा अशाच चालू राहाव्यात आणि थांबूच नाही असं वाटतं, पण वेळेची मर्यादा आहे आपल्याला. प्रणीत कुलकर्णींची शब्दरूपी कलाकृती, त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट, त्यांची अभिजात निर्मिती कायम आपल्या सर्वांचं जीवन समृद्ध करत राहील, आपलं जीवन ताजतवानं करत राहील आणि या कलाविष्कारातून प्रणीत आपल्याला कायम भेटत राहील आणि सदैव त्याची छबी, त्यांच्या आठवणी आपल्या हृदयात राहणार आहेत. आज या ठिकाणी सिद्धी कुलकर्णी, सना कुलकर्णी आले आणि आपल्या बहुमूल आठवणी त्यांनी सांगितल्या, त्याबद्दल तुमच्या दोघींचं मनापासून मी आभार मानते. चांगुलपणाच्या चळवळीच्या वतीने तुमच्या दोघींचे मनापासून आभार. रसिक श्रोत्यांचे देखील मनापासून आभार. शेवटी प्रणीतला एक आपण मानवंदना देऊया, त्याला एक आदरांजली म्हणून मला 2 शब्द शेवटचे बोलायचे आहेत. शब्द रूपे राहशील तू, शब्द रूपे राहशील तू, अभिजात कलाकृतीतून भेटशील तू. अभिजात कलाकृतीतून प्रणीत तू भेटशील, आम्हाला भेटशील तू. तुझ्या प्रेमळ संवेदनशील आठवणीतून फुलशील तू. तुझ्या प्रेमळ संवेदनशील आठवणीतून फुलशील तू. मित्रा, स्मृती रूपे दरवळशील तू. स्मृती रूपे दरवळशील तू. धन्यवाद. आम्हालाही चांगुलपणाची चळवळ आणि जय मल्हार थिएटर आणि इतर आयोजक आभार मानायचे त्यांचे. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आपण पुढच्या शनिवारी परत भेटणार आहोत एका फेस ऑफ पॉझिटिव्हिटीच्या विचारांची दिशा समजून घेण्याकरता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.